जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशन द्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा आज 7वा भाग. नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही या 4थ्या प्रकरणातील रामावर भार या करुणाष्टकाबद्दल आज जाणून घेऊया. नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही, नसे प्रेम हे राम विश्राम नाही. असा दीन अज्ञान मी दास तुझा, समर्था जनी घेतला भार माझा. रघुनायका जन्म जन्मांतरीचा, अहम भाव छेदून टाकी दिनाचा. जनी बोलती दास या राघवाचा, परी अंतरी लेश नाही तयाचा. दिनाचे उणे दिसता लाज कोणा, जनी दास दिसे तुझा दैन्यवाणा. श्री स्वामी तू रामपूर्ण प्रतापी, तुझा दास पाहे सदा शीघ्र कोपी. रघुनायका दीन हाती धरावे, अहम भाव छेदून या उधरावे. अगुणी तया लागी गुणी करावे, समर्थे भवसागरी उतरावे. किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे सीण होईल त्याला. दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाचे नहे सर्व काया निवाली. मज कोवसा राम कैवल्य दाता, तयाचे नहे फिटली सर्व चिंता. समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे, सदा सर्वदा नाम वाचे म्हणावे. श्रीराम. नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही. समर्थांच्या करुणाष्टकाचा हा प्रवास मनाच्या चंचलतेपासून सुरू होतो. हळूहळू त्यातील व्याकुळता, परमेश्वराची ओढ, शरणागती या भावना दृढ होत जातात. कुशाग्र बुद्धिमत्ता, सांसारिक जीवनाची विरक्ती, ईश्वरी दर्शनाची तळमळ अशी शिदोरी घेऊन बाहेर पडलेला बालनारायण देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी या भावनेने टाकळी येथे स्थिर झाला. अशावेळी अंतःकरणापासून शब्दरूपाने उमटणारी आर्तता म्हणजे ही करुणास्तोत्रे. तीव्र मुमुक्षुत्वातून आर्तपणे शब्दरूपाने बाहेर पडलेली ही करुणाष्टकं आपल्याला आपल्या मुमुक्षु दशेत मार्गदर्शन करतात. खरं तर त्यांच्या साधन काळात त्यांनी काळाराम मंदिरात अनेक संत, प्रवचनकार, जप तप करणारे पाहिले होते. त्यांचं ज्ञान, विद्वत्ता, भक्तिभाव, ध्यानधारणा पाहता आपण कुठेतरी कमी पडत आहोत. म्हणून श्रीराम आपल्याला दर्शन देत नाहीत का? म्हणून ते आपल्याला भेटत नाहीत की काय? अशी शंका त्यांच्या मनात आली, जी आपल्याही मनात येते. मला कुठला देव भेटायला? माझी कुठे साधना आहे? हे आपलंच मनोगत व्यक्त करणारं हे करुणास्तोत्र आहे. मी ध्यान करतो म्हणावं तर ध्यान कळेना, ज्ञान कळेना, ना कळे काही अशी स्थिती आहे. अर्थात असं श्री समर्थ म्हणत असले तरी टाकळी येथील दशकपंचक गावाच्या
सती जाणाऱ्या स्त्रीने समर्थांना नमस्कार केला. तिच्या कांकणांचा आवाज ऐकून तिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देणारे श्री समर्थ त्यावेळी ध्यानाला बसले होते. कथा परिचित आहे, म्हणजे त्यांना या सर्व गोष्टी अवगत होत्या. करुणाष्टकात श्री समर्थ त्यांची नव्हे आपली अवस्था वर्णन करीत असावेत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच करुणाष्टकं आपल्यालाच मार्गदर्शन करणारी आहेत. पण ध्यान करत असताना ज्याचं ध्यान करीत होतो ते श्रीराम हे सर्व बोलले असावेत असा पक्का निश्चय करून श्री समर्थ रामदास उठले आणि श्रीराम मंत्राने मंत्रित गंगोदक निचेष्ट होऊन पडलेल्या त्या देहावर शिंपडताच सती जाणाऱ्या स्त्रीचे पती श्री कुलकर्णी जागे झाले. सर्वांना आनंद झाला. दोघे पती पत्नी घरी गेले. अष्टपुत्रांबरोबरच आणखी 2 पुत्र होतील असं श्री समर्थांनी सांगितलं. त्यांना 10 पुत्र झाले. पुढे ते दशपुत्रे या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचा पहिला पुत्र उद्धव त्यांनी श्री समर्थांना अर्पण केला. पण या घटनेपासून श्री समर्थांना अवतारी पुरुष म्हणून लोक नमस्कार करू लागले. प्रेताला उठवणारा बाबा म्हणून घरात कोणी मृत झाले की त्यांना शोधायला माणसं येऊ लागली. जे केलं ते श्रीरामाने ही धारणा दृढ धरून लोकेशणा दूर करण्यासाठी त्यांनी टाकळी सोडली. म्हणजे ध्यान कळेना असं म्हणणारे श्री समर्थ निश्चितच ध्यान साधना जाणणारे होते. मी भक्ती करतो म्हणावं तर या काळाराम मंदिरात येणारे संत महात्मे तुझ्या भक्तीत बुडालेले मी पाहतो, तेव्हा माझी भक्ती किती प्राथमिक पातळीवरची आहे हे मला कळतं. पण तरीही मला तू भेटायला हवा आहेस, पण भेटत नाहीस ही तळमळ आहे. मग असं वाटतं ज्ञान ध्यान प्रेम यातलं मला काहीच कळत नाही. हे मी मान्यही करतो असं श्री समर्थ म्हणतात. तेव्हा आम्हाला हे जाणवलं पाहिजे की थोडंसं शब्दज्ञान झाल्यावर आम्हाला बरंच कळू लागलं असा वृथा अभिमान पण आमच्यात निर्माण होतो. तो टाळला पाहिजे. समर्थ करुणाष्टकात म्हणतात, मला काहीही कळत नाही हे खरं असलं तरी पण एक मात्र कळतं की मला तुझा ध्यास लागलेला आहे. भेटायची तळमळ आहे, ओढ आहे. आता माझं काहीच नाही, तू माझा भार घे. खरं तर तुझ्यावर भार घालणं योग्य नाही, पण दीनानाथ हे तुझं ब्रीद आहे, म्हणून माझ्यासारख्या दीनाचा भार तुझ्यावर घालत आहे. इथे कुठेतरी आपलं काहीच सामर्थ्य नाही, आता तोच तारून येईल अशी भावना वृद्धिंगत होऊन सर्वार्थाने प्रयत्न करून बाकी गोष्टी आपण त्याच्यावर सोपवून द्यायला सुरुवात करतो, तेव्हाच तो आपला भार घेतो हे आपल्या लक्षात येतं. जसं अनेक वर्ष घळीत जाऊन साधना करणारे साधक बघितले, नित्यनेमाने ध्यानधारणेचा अभ्यास करणारे लोक पाहिले, म्हणजे आपण किती मागे आहोत हे आपल्या लक्षात येतं आणि तसं करावं असं वाटू लागतं. प्रेरणा मिळते. अशीच भावना करुणाष्टक वाचताना आपली होणं हे श्री समर्थांच्या करुणाष्टकाचं श्रेय आहे. पुढे करुणाष्टकात ते म्हणतात, मी स्वतःला रामदास म्हणवतो, तसं लोकांना सांगतो, पण दास म्हणवून घ्यायला मारुतीरायासारखं कल्पनातीत दास्यत्व मला अजिबात करता येत नाही. पण श्री समर्थांनी त्यांच्या नंतरच्या काळात ते खडतर रामदास्य साध्य केलं आणि म्हणूनच ते रामदास झाले. रामदास्य करण्यासाठी काय काय करावं लागतं तेही त्यांनी साधनोत्तर काळात सांगितलं. रामदास्य अंगीकारल्याने शिष्यांचा त्यांच्या गुणांचा उत्कर्ष होतो. हे रामदास्य श्लाघ्यवाणे करण्यासाठी शिष्यांच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत
हे सांगण्यासाठी म्हणूनच श्री रामदास स्वामींनी तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य हे स्फुटही लिहिलेलं आहे. त्यात ते म्हणतात, काम क्रोध सांडणे मदमत्सर दंडणे तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. अशा अनेक गोष्टींचा उल्लेख या काव्यात आहे. आम्हाला दुःख होतं, विषाद होतो, तेव्हा त्यात स्वार्थ असतो, म्हणून त्याचा योग होत नाही. अर्जुनाला विषाद झाला होता तेव्हा त्याचा भाव निस्वार्थ होता. मन देवाशी जोडलेलं होतं, म्हणून त्याच्या विषादाचा विषादयोग झाला. तो विषादसुद्धा आदर्शवत उदात्त पातळीवरचा होता, म्हणून त्याला महत्त्व प्राप्त झालं. तसंच समर्थांचं करुणाष्टकातलं हळवेपण, लीनपण, दीनभाव तो व्यक्त करताना देवाजवळ रडणं, दुःख व्यक्त करणं ही साधकांच्या मनातील दैन्यावस्था दूर करण्यासाठी करुणायुक्त होऊन देवाला मारलेली आर्त हाक आहे. या टाहूमध्ये माता बालक भाव आहे, म्हणूनच या करुणाष्टकाला उदात्ततेबरोबरच आर्ततेची खोली प्राप्त झालेली आहे. प्रारब्ध खोटे अभिमान आला, स्वामी समर्थासी वियोग झाला, तेणे बहु क्षितिमानासी सर्वोत्तमा कै मज भेटी देसी, असं श्री समर्थ एका वेगळ्या करुणाष्टकात म्हणतात. साधना करताना आपल्याला गर्व, अहंकार होण्याचा संभव असतो, पण आपल्या साधनेतील कमतरता, अवगुण दिसत नाहीत. ते दूर कसे करावेत याचं मार्गदर्शन यात आहे. माझी भक्ती, माझी साधना, माझं ध्यान लावणं, माझी लोकांनी केलेली साधनेची स्तुती, हे सगळं अहंकारयुक्त असणं हे साधकाच्या दृष्टीने साधनेतील अडथळे आहेत. तो अहंभाव दूर करण्यासाठी श्री समर्थांची करुणाष्टकं मार्गदर्शन करतात. ईश्वर दर्शनासाठी सतत ऊर्ध्वमुख साधना करावी लागते. ती समर्थांनी केली आहे. अगदी हनुमंतासारखी दास्यभक्ती करणाऱ्या श्री समर्थांनी खरं तर हनुमंतासारखं अन्न, वस्त्र, निवारा यात वेळ न घालवता केवळ श्रीरामाचं दास्यत्व स्वीकारून श्रीरामाच्या स्मरण, चिंतन, मननामध्ये पूर्ण वेळ दिला. त्यामुळे लज्जा रक्षणासाठी लंगोटी एवढीच वस्त्राची गरज, तर निवाऱ्याची सोय एखाद्या गुहेत, देवळात आणि अन्न म्हणजे 5 घरची माधुकरी, कुठेही कुठलीच आशा अभिलाषा नाही. सर्व गोष्टींचा त्याग करून सहजपणे घरातून बाहेर पडलेल्या समर्थांच्या अंगी वैराग्य होतं. अहंकार नव्हताच, पण तरीही रामरायाची भेट नाही ही तळमळ होती. या करुणाष्टकात खरं तर श्री समर्थ सांगत आहेत की माझ्याजवळ भक्ती, ज्ञान, वैराग्य नाही. लोक मला रामदास म्हणत आहेत, पण त्या दास्यत्वाचा लवलेश नाही. खरं तर ते भक्ती, ज्ञान, दास्यत्व या सर्व बाबतीत परिपूर्ण होते. तरी पण यापैकी कोणत्याच गोष्टींचा अहंकार त्यांना नव्हता. साधकाला हा अहंकार साधनेपासून दूर नेतो, हे सांगण्यासाठी हे करुणाष्टक आहे. अहंकार जन्म मृत्यूच्या चक्रात फिरवतो. अहंता, अहंकार, दर्प हे त्याचं बदलतं रूप आहे. अहमची सूक्ष्म जाणीव आपल्याला भगवंतापर्यंत जायला मदत करते, पण अहमचे अहंतेमध्ये रूपांतर झालं की मी, माझं सुरू होतं. तोपर्यंत ठीक आहे, पण त्यातच पुढल्या जन्माची बीजं रोवली जातात. अहंतेनंतर त्याचं रूपांतर अहंकारामध्ये होतं, तेव्हा मात्र माझ्यासारखा मीच हा भाव येतो. तो घातक असतो. लोक दूर जायला लागतात. परमेश्वरसुद्धा साथ देत नाही. त्यानंतर दर्प असतो. अहमचे अहंकारानंतरचं हे उग्र रूप.
जे माणसं तोडतं देवापासून दूर नेतं. इथे फक्त मीच या भावनेतून इतरांना तुच्छ मानण्याचं प्रमाण जास्त असतं. यापैकी अहमची सूक्ष्म भावना सोडून अहंता, अहंकार, दर्प सर्वच साधनेला घातक असतात. म्हणून समर्थ जो आपल्या हृदयस्थ आहे त्या आत्मारामालाच अहंभाव छेदून या उधरावे अशी विनंती करतात आणि त्यासाठी सद्गुण द्यायला सांगतात. अर्थात सत्वगुणामुळे सात्विक अहंकार येण्याची पण शक्यता असते, पण सद्गुणांनी तो येत नाही. त्यात नम्रता असते. हा श्रीराम दीनानाथ आहे. तो या अहंकाररूपी संकटातून बाहेर काढेल, कारण तोच माझा आधार आहे, तोच कोवसा आहे, म्हणजे तोच रक्षणकर्ता आहे, तोच चिंता दूर करणारा चिंतामणी आहे. शिवाय त्याला आपला शिष्य दैन्यवाणा असल्याचं नक्कीच आवडणार नाही, कारण तो स्वतः पूर्ण प्रतापी आहे. अहंकार गेल्याशिवाय दास्यभाव येत नाही, कारण अहंकारात मी असतो, तर दास्यभावात तू असतो. ही तू मैमे संपली की जीव शिव ऐक्य होतं. जनी बोलती दास या राघवाचा. हे जर खरं करायचं असेल तर माझ्यावर तू कृपा कर. तू अगुणी आहेस, सगुण निर्गुणाच्या अतीत आहेस, सद्गुण दुर्गुण या द्वंद्वांच्या पण अतीत आहेस. तूच मला सद्गुणी कर. दासबोध ग्रंथात मुमुक्षूबद्दल श्री समर्थ सांगतात, म्हणे मी अवगुणांची रासी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी, या नाव मुमुक्षू. 5:8:36. तू माझा हात धरलास तर मी माझा सर्व भार तुझ्यावर सोपवेन, पण तू आधी माझा हात धर ना. रघुनायका दीन हाती धरावे, हे सगळं मी तुला सांगत आहे, पण मला हेही मान्य आहे की तू मला हाती धरावं असे माझ्यात सद्गुण नाहीत. त्यामुळे साहजिकच माझा भार घेण्याचे तुला कष्ट होणार आहेत. मज कारणे सीण होईल त्याला, पण तूच माझा एकमेव भक्कम आधार आहेस. मज कोवसा राम कैवल्यदाता. हे सांगताना भक्त लढिवाळपणे हट्ट करतो, कधी रागावून बोलतो, कधी विनवण्या करतो. अर्थात त्या सगळ्यात भक्ती असते. मग श्री समर्थ सांगतात, मला काळजी करायचं कारण नाही. इथे सर्व भगवंताच्या सद्गुरूच्या हाती सोपवून देणं म्हणजे मी पण कमी करणं. सद्गुरूंना शरणागत झाल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरूवीण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहातची गेले. 5:1:21. हे तीव्र मुमुक्षत्वात साध्य होतं. एकदा मी पण कमी झालं की तू पण मान्य होतं आणि इथेच दास्यत्व स्वीकारण्याची सुरुवात होते. अर्थात हे दास्यत्व त्या शाश्वताचं स्वीकारलं की हीनता दीनता न येता लीनता येते, जी साधकाला आवश्यक असते, आणि मगच त्या परिपूर्ण स्वामीचा हात शिरावर येतो. तो आपला भार घेतो आणि आपल्या पाठीशी तो उभा राहतो. मग भय कशाचं? श्रोते हो, समर्थांची प्रार्थनेची कळकळ आपण बघतो, त्यांच्या प्रार्थनेतली कळकळ आपण बघतो, तशीच लेखिकेची समजावून सांगण्यातली कळकळ देखील लक्षात आल्याशिवाय राहत नाही, हो ना? पुढच्या वेळी समर्थांचं दास तुझा मी हे करुणाष्टक आपण समजावून घेऊ. आज या ठिकाणी इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.